एम एन रॉय's पॉलिटिकल थॉट हायलाइटेड ह्युमॅनिस्टिक ऍस्पेक्ट्स ऑफ. तुमचा पॉलिटिकल थॉट वाचून झालाय का? झालाय? एम एन रॉयचा पॉलिटिकल थॉट काय? रॅडिकल ह्युमॅनिझम म्हणजे काय? हा, ओके, म्हणजे काय? व्हॉट इज रॅडिकल ह्युमॅनिझम ऑफ मानवेंद्रनाथ राय? मला सोप्या मराठीत समजावून सांगा. व्यक्तीला जास्त महत्व देतो, दॅट इज ह्युमॅनिझम. व्हॉट इज रॅडिकल ह्युमॅनिझम? व्हॉट इज एम एन रॉयज रॅडिकल ह्युमॅनिझम? एकदा वाचा एम एन रॉयचं रॅडिकल ह्युमॅनिझम. BP दत्तामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. व्हॉट इज एम एन रॉयचं रॅडिकल ह्युमॅनिझम किंवा एम एन रॉयची पुस्तकं मिळूनच वाचा. त्यांनी 12 खंडांमध्ये लिहिलेलं आहे ते. एक जरी खंड वाचला, कारण रॅडिकल ह्युमॅनिझम इज अ व्हेरी बिग फिलॉसॉफी. बट या प्रश्नामध्ये रॅडिकल ह्युमॅनिझम जास्त नाही येते, या प्रश्नात वेगळंच काहीतरी येते. हायलाइटेड ह्युमॅनिस्टिक ऍस्पेक्ट्स ऑफ मार्क्सिझम. मार्क्सिझम म्हणजे काय? हा, व्हॉट इज मार्क्सिझम? ओके, मग मार्क्सची आयडियोलॉजी मार्क्सिझम मध्ये येते की नाही? बरोबर. सो मार्क्सचे सिद्धांत आणि मार्क्सची सिद्धांत प्रणाली म्हणजे मार्क्सिझम येतो. मार्क्सिझम मध्ये कोण कोण येतो? लेनिन, माओ, अजून कोण येतो? नाही नाही, एम एन रॉय नाही. एम एन रॉय यायचा, देर इज अ डिबेट देअर. सुरुवातीला ही वॉज अ पार्ट ऑफ इट अँड देन ही वेंट आउटसाइड इट. लेनिन, माओ, अजून कोण आहे? रोझा लुक्झेमबर्ग, EMS, फिडेल अँड मेनी मोर. जे जे थिंकर्स त्या काळात झाले. एम एन रॉय EMS नंबूद्रीपाद, इंडियन मार्क्सिझमची व्याख्या केली होती त्यांनी, EMS नंबूद्रीपाद यांनी. एम एन रॉय हा कुठल्या कालखंडात बोलतोय? दॅट इज मोर इम्पॉर्टंट हिअर. या काळात बोलतात ना एम एन रॉय? दीज आर द टाइम फ्रेम्स ना ज्या एम एन रॉयचे विचार बदलत आहेत. दिस इज पोस्ट वर्ल्ड वॉर आणि दिस इज ड्युरिंग वर्ल्ड वॉर. आणि या वर्ल्ड वॉर मध्ये मार्क्सिझमचा खूप मोठा रोल होता. इथे मार्क्सिझम उदयास आलेला आहे. सो पुढच्या प्रॉब्लेम्स बद्दल एम एन रॉय बोलतात आणि इथे मार्क्सिझमचे प्रॉब्लेम्स दिसायला लागलेले आहेत. सो मार्क्सिझम तुम्ही विचारधारेने जाताना त्याच्यातला ह्युमन आस्पेक्टच संपत चाललेला आहे का? शेवटी मार्क्सिझम ह्युमॅनिटीसाठी आहे का? आणि याच्यातनं ह्युमॅनिझम कसं जपावं किंवा गव्हर्नन्स किंवा स्टेट किंवा एनार्की जी आहे ती ह्युमन एनार्की कशी असावी, मार्क्स काय बोलतोय त्याच्या थॉटमध्ये? त्याच्या थॉटमध्ये ह्युमॅनिझम आहे का? मार्क्सच्या थॉटमध्ये ह्युमॅनिझम आहे? मार्क्सच्या, लेनिन, लुक्झेमबर्ग नाही आहे की नाही आहे? मार्क्स वाचला आहे? काय ह्युमॅनिझम मार्क्सचं? नाही नाही, ह्युमॅनिझम काय त्याचं? मानवतावाद काय मार्क्सचा? हा, ह्युमॅनिझम काय? व्हॉट इज द ह्युमन डायमेन्शन? तो ह्युमन्स बद्दल कुठे बोलतो? हे तर स्टेट, क्लास, हे तर सगळं पॉलिटिक्स मधलं, सोशॉलॉजी मधलं झालं. ह्युमन कुठे आहे तिथे? हा, इंडिव्हिज्युअल बद्दल काय बोलतो तो? नाही नाही, we are alienated from alienation. This is what he is speaking about, the human aspect. तो काय म्हणतो की माझी सगळी फिलॉसॉफी ही माणसाला माणूस पण परत देण्याची फिलॉसॉफी आहे, ज्याच्यापासून तो एलियनेट झालेला आहे, तो विलग झालेला आहे. आणि माणसाला माणूस पण देण्यासाठी काय करावं लागेल? स्टेट इज द प्रॉब्लेम, क्लास इज द प्रॉब्लेम, इकॉनॉमी इज द प्रॉब्लेम. म्हणून स्टेटलेस क्लासलेस सोसायटी हवी. कारण ऍट द एंड तो काय म्हणतो? आम्ही सकाळी जाऊन काय करू? दारू पिऊ, दुपारी जाऊन मासे मारू, संध्याकाळी गिटार खेळू आणि रात्री जगाच्या उत्क्रांतीवरती चर्चा करत झोपी जाऊ. बिकॉज दॅट इज ह्युमन. दिवसभर परीक्षेचा अभ्यास करत बसणं किंवा कॉम्प्युटर समोर आकडे मारत बसणं, दिस इज नॉट ह्युमन. आम्हाला मशीन बनवलंय कॅपिटलिझम, आम्हाला परत ह्युमन व्हायचंय. त्याच्याबद्दल मार्क्स बोलतोय. दॅट इज मार्क्सची सगळी फिलॉसॉफी ही एलियनेशनची फिलॉसॉफी आहे खरं तर. त्यातनं पुढे मार्क्स आलेला आहे आणि हेच आम्ही कुठेतरी विसरलो. लेनिन, रोझा लुक्झेमबर्ग, फिडेल कास्ट्रो,
पुढचे सगळे लोक फक्त स्टेट बद्दल बोलतात किंवा स्टेटला कसं घ्यायचं आणि कसं संपवायचं याच्याबद्दलच बोलतात, त्याच्यातलं ह्युमन आस्पेक्टच संपत चाललेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्यावर क्रिटिक करून एम एन रॉय रॅडिकल ह्युमॅनिझम बद्दल बोलतोय. त्याचं लेनिनशी भांडण झालेलं आहे, त्याला कम्युनिस्ट कॉन्फरन्स मधून हाकललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला कम्युनिझम मधले दोष दिसायला लागले वेन ही वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग कम्युनिस्ट. आणि हे तो 2 वॉर्सच्या मध्ये बघतोय जेव्हा त्याला पीस हवाय. आणि मग मार्क्स जे म्हणतो की माणसाला माणूस परत बनवायचा आहे, त्यासाठी त्याची रॅडिकल ह्युमॅनिझमची थिअरी, ज्याच्यात तो एज्युकेशन बद्दल बोलतो, तो ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल बोलतो, तो पॉलिटिक्स बद्दल बोलतो, तो इकॉनॉमिक्स बद्दल बोलतो, तो सोशल लाईफ बद्दल बोलतो. ते सगळे टेनन्स मार्क्सिझम मध्ये काय प्रॉब्लेम्स होते ते, आणि एम एन रॉयवर कंटेम्पररी काळात का त्याचा रेलिव्हन्स आज परत येतो. बिकॉज आज वी अगेन सी रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट, वी अगेन सी वेस्ट एशियन कॉन्फ्लिक्ट, वी अगेन सी कुकी चीन मैतेई कॉन्फ्लिक्ट, वी अगेन सी प्रॉब्लेम्स इन कश्मीर. आणि देन वाय वी नीड टू स्टडी एलियनेशन अँड मार्क्सिझम, एन्व्हायरमेंटल कॉन्फ्लिक्ट्स, विमेन रिलेटेड कॉन्फ्लिक्ट्स. सो त्याच्यामुळे एम एन रॉय जास्त महत्वाचा आहे. एम एन रॉयची थिअरी तो ज्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतो त्या कॉन्टेक्स्टमध्ये जास्त महत्वाची येते. मग प्लेटोज थिअरी ऑफ फॉर्म्स, सुब्रतो मुखर्जींचं एक पुस्तक आहे पॉलिटिकल थॉट, ते वाचलं तर हा डायरेक्ट प्रश्न आहे. क्रिटिकली एक्झामिन प्लेटोज थिअरी ऑफ फॉर्म्स. त्याच्यात थिअरी काय आहे ते पण दिलंय, त्या थिअरीवरची टीका पण दिली आहे, त्या थिअरीचे चांगले पॉईंट्स पण दिले, त्यामुळे ते जास्त डिस्कस करायची गरज नाही. लेजिटिमेसी ऍड्स पॉझिटिव्ह व्हॅल्यू टू पॉलिटिकल ऑथॉरिटी अँड ऑब्लिगेशन. हा, ऑब्लिगेशन ही संकल्पना कोणी मांडली आहे सगळ्यात पहिले? नाही, हॉब्सच्या आधी ग्रोटियसनी मांडली आहे. ग्रोटियस वॉज द थिंकर हू स्टार्टेड विथ ऑब्लिगेशन आणि देन इट कम्स टू हॉब्स. शुभरंजन वाचून आलेस. सो ऑब्लिगेशन ही पहिले ग्रोटियसमध्ये येते. बट आय विल से ग्रोटियस टू हॉब्स हे मी नाही लिहिणार. आय विल स्टार्ट विथ समवन मी या दोघांपासून सुरुवात करीन. हे ऑब्लिगेशन बद्दल आणि पॉलिटिकल ऑथॉरिटी बद्दल काय बोलतायत, कारण ते बोलतायत आणि ते आमच्या अभ्यासात पण आहे. धर्मशास्त्र काय बोलतायत किंवा इंडियन थिंकर्स काय म्हणतात, तिथून आम्ही सुरुवात करू. ग्रोटियस हॉब्स तर वेस्टर्न थिंकर्स आहेत, हे काय बोलतायत आणि मग या 3 संकल्पना कोणी एकत्रित आणल्यात? ऑब्लिगेशन, ऑथॉरिटी, लेजिटिमसी, या 3 संकल्पनांचा त्रिकोण कोणी आणलाय? महत्वाचा थिंकर आहे खूप. नाही, वेबर, मॅक्स वेबर. तो बोलतोय ना ऑथॉरिटी, लेजिटिमेट ऑथॉरिटी, थिअरी ऑफ ब्युरोक्रेसी. आणि मग ऑब्लिगेशन आणि पॉलिटिकल ऑथॉरिटी यांच्यातनं लेजिटिमसीला पॉझिटिव्ह व्हॅल्यू कशी येते? पॉलिटिकल ऑथॉरिटी आहे, राजकीय नेता आहे, खासदार आहे म्हणून आम्ही ऐकत नाही. ऑब्लिगेशन करायचंय म्हणून फक्त आम्ही ऐकत नाही, पण त्यांना स्टॅम्प आहे, हे लेजिटिमेट ऑथॉरिटी आहे म्हणून आम्ही कलेक्टरला मान्यता देतो. जेवढा रिस्पेक्ट कलेक्टरला तेवढा राजकीय नेत्यांना आहे का? नाही. का नाहीये? देर इज द लेजिटिमसी. आणि मग लेजिटिमसीच्या थिअरीज वेबरच्या काय आहेत, दुर्खैमच्या काय आहेत, इतर थिंकर्सच्या काय आहेत, त्यांचे सगळे वाद. आणि मग ते पॉलिटिकल ऑथॉरिटी आणि इंडियन लेजिटिमसी कुठनं येते, कारण लेजिटिमसी बद्दल चक्रवर्तीन पण बोलतोच आहे की, चक्रवर्ती थिअरीमध्ये पण लेजिटिमसी आहे की. बुद्धा इज स्पीकिंग अबाउट मॉरल लेजिटिमसी, हिअर इट इज पॉलिटिकल लेजिटिमसी. मग आपल्याला मॉरल लेजिटिमसी आणि पॉलिटिकल लेजिटिमसी ही कशी थॉटमध्ये येते? दोन्ही थॉट्सचं संगम करून ते उत्तर लिहायला हवं. नंतर धर्म आलाच, वाटलंच. धर्मशास्त्र प्रेझेंट्स अ ड्युटी सेंट्रिक वर्ल्ड व्ह्यू फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज. ड्युटी सेंट्रिक वर्ल्ड व्ह्यू फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज. काय वाटतं धर्मशास्त्रांबद्दल? ड्युटी, बरोबर आहे. ड्युटी सेंट्रिक वर्ल्ड व्ह्यू ऑफ फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज, बरोबर आहे. मग कमेंट का म्हटलंय? वाय यू नीड टू कमेंट ऑन इट? ड्युटी म्हणजे काय? धर्मशास्त्र नक्की कशाबद्दल बोलतायत? हा, नाही, मीन्स बद्दल नाही बोलत आहेत धर्मशास्त्र. दंडाबद्दल बोलतायत ना. दंड आणि धर्म या 2 गोष्टींबद्दल धर्मशास्त्र बोलतायत. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे ड्युटी. सो इथनं आम्ही सुरुवात करतो. दे स्टार्ट विथ ड्युटी बट दे एंड विथ दंडा. व्हॉट इज दंडा? लॉ अँड ऑर्डर. आणि ही लॉ अँड ऑर्डर इगॅलिटेरियन आहे का? नाही आहे. मग ते कुठे ड्युटी बद्दल बोलतायत? इक्वल ड्युटी बद्दल बोलतायत का ते? आज कॉन्स्टिट्यूशन मधल्या ड्युटीज बघा आणि धर्मशास्त्रातल्या ड्युटीज बद्दल. दे स्टार्ट विथ ड्युटी बट दे एंड विथ लॉ अँड ऑर्डर.
धर्मशास्त्र हाँ, द सिस्टम ऑफ पनिशमेंट, द सिस्टम ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, द सिस्टम ऑफ लॉ, द सिस्टम ऑफ लाईफ, जे जे काही ते बोलतायत ते ऍक्च्युली लॉ अँड ऑर्डर बद्दल बोलतायत. त्यांचं सगळं सेंट्रल दंडावर आहे की हाऊ शुड द लॉ अँड ऑर्डर बी मेंटेन. म्हणून त्यासाठी सोसायटी, म्हणून त्यासाठी कास्ट सिस्टीम, म्हणून त्यासाठी विमेनसाठी वेगळेला, प्रत्येक कास्टसाठी वेगळेला, प्रत्येक लोकांची वेगळी कामं, प्रत्येक हे. दे आर स्पीकिंग अबाउट दंडा अँड विच ऍक्च्युअली रिझल्ट्स इन अ व्हेरी एक्सप्लॉयटेटिव्ह सिस्टम. व्हॉट दे आर स्पीकिंग अबाउट दंडा, दे स्टार्ट विथ ड्युटी, बट हु इज डिफायनिंग दिस ड्युटी. त्याच्यामुळे धर्मशास्त्रांबद्दल बोलताना धर्मा वर्सेस दंडा, बाळशास्त्री हरदास, महाराष्ट्रातलंच लिखाण आहे, बाळशास्त्री हरदास, रेकॉग्नाइज्ड, इंटरनॅशनली रेकॉग्नाइज्ड आहे, बाळशास्त्री हरदास यांची पुस्तकं आहेत, यांचे लेख आहेत, व्यवस्थित आहे. धर्मशास्त्र आणि दंडाबद्दल त्यांनी खूप लिहिलेलं आहे. आताच्या काळामध्ये खूप लोक लिहायला लागले याच्याबद्दल. एम खोसला पण लिहित आहेत आता, ते कोणते वकील आहेत त्यांनी पण आता खूप लिहिलं याच्याबद्दल. अजून कोणते विवेक चतुर्वेदी हेही लिहित आहेत. देर इज अ लॉट ऑफ रायटिंग्स कमिंग ऑन. म्हणजे आता याबद्दल धर्मशास्त्राच्या ऑर्डर बद्दल आणि यावर आता ही 3 लोक मी सांगितली, अशी अजून 10 लोक तुम्ही रोज पेपर वाचला तर तुम्हाला मिळतील. हिंदू नका वाचू, इंडियन एक्सप्रेस वाचा. धर्म आणि दंडाबद्दल खूप लिखाणी येत आहे सध्या, पुस्तकं येत आहेत, राईटअप्स येत आहेत. सो नाही, अरे मी 2 वर्ष टिस मध्ये शिकवत आहे राज्यशास्त्र, कारण मी शिकवतोय, मी शिकवण्याच्या याच्यातच आहे. हा, डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी सीक्स टू प्रमोट डेमोक्रेटिक डिसिजन मेकिंग अबाउट पब्लिक इश्यूज अमॉंग सिटीजन्स. डिस्कस करताय का हे डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी? नाही. पण आता याच्यात सुद्धा कमेंट तुम्ही द्याल, पण याला सुरुवात तुम्हाला कावकेपासून करावी लागेल. सर कावके, हु इज सर कावके? सर कावकेने डेमोक्रेसी बद्दलची थिअरी मांडली अख्खी, आणि मग डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी बद्दलच्या वेगवेगळ्या थिअरीज ज्या आल्या त्याच्यात डिबेट्स आहेत. मिलची एक थिअरी आहे, मिल्टनची एक थिअरी आहे, आणि या दोन्ही थिअरीजला विरोध करणारी गांधी नेहरूंची थिअरी आहे. या युकेच्या थिअरीज आहेत, ही इंडियन थिअरी आहे डेमोक्रेसीची, आणि या सगळ्या थिअरीजला विरोध करणारी ली कुवांगची थिअरी आहे डेमोक्रेसीची. नाही वाटत. तुम्ही ते कसे मांडता त्याच्यावर अवलंबून आहे ना. थिंकर्स मांडायचे म्हणून नाही मांडायचे, तुम्हाला जो पॉइंट मांडायचा आहे किंवा ज्या डिबेटमध्ये तुम्ही कुठे हे होता. किंवा गांधी नेहरूंना काय वाटतं की सगळ्यांना बोलण्याचा अधिकार हवा. मी थोडक्यातच सांगतो, यांचं म्हणणं होतं की सगळ्यांना डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीचा अधिकार हवा. गांधींचं तर त्याच्यातनंच ग्रामस्वराज्य आलं. यांचं काय म्हणणं आहे, फक्त सुशिक्षित जमीनधारक वर्गांना बोलण्याचा अधिकार हवा डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये. यांचं काय म्हणणं आहे, कुणालाच बोलण्याचा अधिकार नको, कारण बोलायला लागले की लोक बोलतच राहतात. मग याच्यात तुम्ही कुठे स्टँड होता? तुम्हाला गांधी नेहरूंचं सगळ्यांना बोलण्याचा अधिकार हवा हे पट्ट, मग मी म्हणेन की मला गांधी नेहरूंचं पट्ट, पण सगळ्यांना बोलण्यासाठी यांच्यासारखं त्यांना शिक्षणही सगळ्यांना मिळायला हवं, आणि कुठे बोलायचं नाही कुठे बोलायचं याच्यावर रेस्ट्रिक्शन्सही असायला हवी. या 3 गोष्टी मला वाटतात डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये असायला हव्या. त्यांचे थिंकर्स म्हणून नाही मांडायचे, ते थिंकर्स वापरून तुम्हाला काय म्हणायचं, कारण डिस्कस म्हटलंय, कमेंट म्हटलंय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे अपेक्षित आहे. थिंकर्स मांडायला थिंकर्स मांडायचे नाहीत. मी हे थिंकर्स सांगतोय म्हणून मांडू नका, तर ते थिंकर्स वापरून तुम्हाला त्या विषयाबद्दल काय म्हणता येतं. कारण तुम्ही एवढं लिहिलं, मला असं वाटतं, तुम्ही कोण? काहीच व्हॅल्यू नाही. सो त्याच्यामुळे ते तशा पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. सो आस्क्ड टू प्रमोट डेमोक्रेटिक डिसिजन मेकिंग अबाउट पब्लिक इश्यूज अमॉंग सिटीजन्स. सो याच्यात परत अजून पब्लिक इश्यूजच्या थिअरीज आहेत, कारण हा आता पार्ट 1 आलाय ना, हा खूप थिओरिटिकल पार्ट येतो. पब्लिक इश्यूजच्याही थिअरीज आहेत, सिटीजनशिपच्याही थिअरीज आहेत. सो त्या सगळ्या थिअरीजचा अंतर्भाव तिथे असायला हवा, आणि त्यातनं तुमची त्याच्याबद्दलची साधक बाधक चर्चा असायला हवी की हाऊ दिस इज राईट, हाऊ दिस इज रॉंग, अँड व्हॉट डू यू फील अबाउट इट. द डिबेट ऑन ह्युमन राईट्स इज कॉट बिटवीन लिमिटेशन्स ऑफ बोथ युनिव्हर्सॅलिझम अँड कल्चरल रिलेटिव्हिझम. ह्युमन राईट्सचा डिबेट माहिती आहे ना काय? हा डिबेट माहिती आहे का तुम्हाला? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा दरवर्षी मी पेपरला बघतोय, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एकच प्रश्न फिरवून फिरवून विचारतायत ते ह्युमन राईट्सवर. ह्युमन राईट्सचं डिबेट काय माहिती आहे ना? राईट्सच्या थिअरीज माहिती आहेत का? राईट्स कुठनं येतात? राईट्सच्या थिअरीज थॉमस पेन, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, तिथून काहीतरी तो राईट्स बद्दल बोलतोय ना. राईट्सच्या थिअरीज काय येतात? किंवा डिव्हाइन राईट्सची थिअरी आहे,
नॅचरल राईट्स, स्टेट्स राईट्स, ह्युमन राईट्स, हा सगळा प्रवास माहिती आहे ना. काय डिव्हाइन राईट्स म्हणजे देवदत्त अधिकार. पण देवदत्त अधिकार दिले कोणी हे कोण ठरवणार? बायबल. तो इश्यू आहे. मग त्याच्या विरुद्ध त्याला क्रिटिक आला हॉब्स लॉकचा नॅचरल राईट्स, त्याला क्रिटिक आला स्टेटचे राईट्स. नेचर काही राईट देत नसतं. ह्युमन इज टू कॉन्कर नेचर, ही थिअरी आली ह्युमनिस्ट कॉन्करची, पॉझिटिव्हिस्ट थिअरी. आणि त्याच्यानंतर मग आले की आज आपण बोलू ह्युमन राईट्स बद्दल. पण हे सगळं बोलतोय कोण? डिव्हाइन राईट्स बद्दल बोलतायत बायबलचे लोक, हे हॉब्स लॉक, हा थॉमस पेन, आणि याच्याबद्दल आज बोलतात US UKतले लोक. हे सगळं वेस्टर्न वर्ल्ड बोलतंय ना. इथे कुठं इंडिया आहे, कुठं आफ्रिका आहे, कुठं लॅटिन अमेरिका आहे? कुठंच नाही. किंवा तिथले सुद्धा वायकिंग्स कुठे आहेत, तिथले रेड इंडियन्स कुठे आहेत? हे कुठे आहेत ही लोक याच्यात? मग ह्युमन राईट्स म्हणजे काय किंवा माणसाचे अधिकार म्हणजे काय हे तुमची संस्कृती ठरवते का? तुमच्या संस्कृतीमध्ये माणसाचे अधिकार बदलत जातात का? सो युनिव्हर्सॅलिझम म्हणजे काय की वैश्विक मानवाचे काही अधिकार आहेत, समता, बंधुता, स्वतंत्रता. पण समतेची व्याख्या जी व्हाईट आणि ब्लॅकची आहे आणि भारतातल्या जातीयवादातली आहे, या दोन समतेच्या व्याख्या खूप वेगळ्या आहेत सर. त्यामुळे समता, तुमची समता आमची समता नाहीये. कल्चरल रिलेटिव्हिझम आल्यामुळे समतेच्या व्याख्या बदललेल्या आहेत. हा ह्युमन राईट्सचा सगळ्यात मोठा डिबेट आहे की सगळे पोस्ट कॉलोनियल आणि नॉन वेस्टर्न थिंकर्स असं म्हणतात की आमच्यावरती ह्युमन राईट्स थपले जात आहेत. ह्युमन राईट थिंकर्स काय म्हणतात की बायकांना फ्रीडम ऑफ क्लोथ्स असावं, आणि मग ते फ्रीडम ऑफ क्लोथ्स असावं म्हणून तुम्ही बुरख्याला विरोध करता. पण बायका म्हणतात की बुरखा घालायचा की नाही हा आमचा अधिकार आहे, तो आमचा सांस्कृतिक हक्क आहे, तुम्ही आम्हाला कोण सांगणार आहे? बायकांनी बुरखा घालावा किंवा बुरखा घालू नये याच्यात स्टेटचा काय रोल आहे? सो कल्चरल रिलेटिव्हिझम. मग त्याच्याबद्दल बोलणारी लोक कोण? क्रिमलिका, भिकू पारेख. बट ही नावं नका वापरू कल्चरल रिलेटिव्हिझम मध्ये, प्लीज नका वापरू ही नावं. इथे तुम्ही इराणियन थिंकर्स वापरा, अरेबियन थिंकर्स वापरा जे लिहितायत आता या सगळ्याबद्दल, कारण हा प्रश्न त्या कॉन्टेक्स्टमध्ये आलाय. सईद काय म्हणतो वापरा, एडवर्ड सईद काय म्हणतो या सगळ्यामध्ये. एक अँड्र्यू हेवूड वाचा, सगळे थिंकर्स आहेत, यातला एकही थिंकर अँड्र्यू हेवूड मध्ये नाही असं सापडणार नाही. इंडियन थॉटचे नाही, इंडियन थॉटचं तुम्हाला वेगळं वाचावं लागेल. पण मी हे जे थिअरीतले सगळे गोष्टी बोलतो ते एका अँड्र्यू हेवूडच्या पुस्तकात आलेले आहेत. हा, इंडियन थॉटची खूप वेगळी पुस्तक, BP दत्ता वाचावं लागेल तुम्हाला इंडियन थॉटसाठी. इंडियन पॉलिटिकल थॉटचं बाबाचं एक बेसिक पुस्तक स्टार्टिंग आहे ते वाचावं लागेल तुम्हाला. त्यांची नावही सांगितली मी त्या थिंकर्सची. बाळशास्त्री हरदासही वाचते, मराठीत बाळशास्त्री हरदास वाचा, अशोक चौसाळकर वाचा, याच्यातही खूप थिंकर्स आहेत. आणि साई दीपक वाचा. आत्ता नवीन लोक खूप लिहित आहेत, विवेक चतुर्वेदी वाचा. इराणियन, अरेबियन, किंवा खोमेनी काय म्हणतो याच्याबद्दल, किंवा आता खोमेनी आणि सईदला विरोध करणारी लोक, नवीन थिंकर्स जे तिथे येत आहेत ते काय बोलतात हे तुम्हाला न्यूजपेपर्स मधनं. अल जझीरा वाचा, अल जझीरा, तिकडचे थिंकर्स काय बोलतायत या सगळ्याबद्दल. भिकू पारेख, व्रिम क्रिमलिका झालं, अँड्र्यू हेवूड मध्ये आहे, सगळ्यांना तोंडपाठ झालेलं आहे. आता अरब थिंकर्स काय म्हणतात. ब्लॅक, एक कम्प्लीट थिअरी आहे याची, ब्लॅक अटलांटिक, म्हणजे ब्लॅक थिंकर्स जे आहेत ते सगळे. मग याच्यात माल्कम एक्स येतो, अजूनही थिंकर्स आहेत याच्यामध्ये, खूप थिंकर्स आहेत. माल्कम एक्स मला एकच नाव आठवतंय आता. सो ते सगळे थिंकर्स इथे वाचा. हा, कुठे होतो आपण? ह्युमन राईट्स, द नेचर ऑफ रिलेशन. आणि त्याच्यात बेसिक कमेंट अशी यायला हवी की युनिव्हर्सॅलिझम मध्ये तुमचं कल्चरल रिलेटिव्हिझम कुठेतरी इनहेरेंट झालं पाहिजे, की ह्युमन राईट्स हे इनहेरेंटलीच कल्चरल रिलेटिव्हिस्ट असतात, हेच एक युनिव्हर्सल सत्य आहे, बाकी युनिव्हर्सल सत्य काहीच नाही. हा त्याच्यावरची खरी कमेंट असली पाहिजे की कल्चरल रिलेटिव्हिझम इज युनिव्हर्सल. मी बोलतोय ते समजतंय का? की प्रत्येक ठिकाणी न्यायांची, हक्कांची व्याख्या ही कल्चरल रिलेटिव्हिझम मधनं येत असते. द नेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन इक्वॅलिटी ऑफ डेमोक्रेटिक सिस्टम अँड लिबर्टी ऑफ सिटीजन्स इज इन्फ्लुएन्स्ड बाय लिबर्टी अँड इकॉनॉमिक इक्वॅलिटी. NCERTच आहे ना तो, एक ट्रँगल दिलेला आहे गेस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि जस्टिस. या ट्रँगलवरचा प्रश्न आहे. हा ट्रँगल तुम्हाला किती चांगला समजलाय त्याच्यावर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. आता हे जे पहिले 3 प्रश्न आहेत ना, द टर्म एल्युसिडेट पॉलिटिकल, मार्क्सिझम इज अ पॉलिटिकल थिअरी ऑफ डिमांडिंग स्ट्रिक्ट ऍक्शन आणि नेचर, हे सगळे प्रश्न एकाच पुस्तकातनं आलेले आहेत, स्पेसिफिक पुस्तकातनं आले आहेत. ते पुस्तकाचं नाव आहे ऑक्सफर्ड
त्यांचे अक्षरशः लेख आहेत याच्यावरती, हँडबुक ऑफ पॉलिटिकल थिअरी, ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ पॉलिटिकल थिअरी पुस्तकातनं आलेलं आहे हे सगळं. आता तुम्ही म्हणाल सर खूप कठीण पुस्तक आहे, नाही वाचतायत, मान्य, हे खरंच खूप कठीण पुस्तक आहे. राजीव भार्गवा, पहिले 3ही प्रश्न राजीव भार्गवाच्या 4 चॅप्टर्स मधनं आलेले आहेत पॉलिटिकल थिअरीच्या. अगदी सोप्या भाषेत राजीव भार्गवा लिहितो. हे अजून तुम्हाला थोडं चांगले मार्क हवे असतील, राजीव भार्गव वाचून झालं, प्री निघाली, मेन्सला वेळ आहे, मग घ्या हे वाचायला. राजीव भार्गव तोंडपाठ झालं माझं, आता मला सगळं येतंय भार्गवातलं, मग हे वाचा, ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ पॉलिटिकल थिअरी. आणि मग म्हणाल सर ना राजीव भार्गव समजतंय ना ऑक्सफर्ड हँडबुक ऑफ पॉलिटिकल थिअरी समजतंय, NCERT विषय संपला. NCERTतली लँग्वेज उचला आणि लिहून टाका. थिंकर्स गेले नाही तरी चालतील. NCERTच्या पॉलिटिकल थिअरीमध्ये जे दिलेलं आहे त्याच्यात लिबर्टी इक्वॅलिटीचे धडे आहेत, त्याच्या नोट्स काढा आणि त्याच्या साह्याने लिहा. पण मग ते तेवढं प्रभावीपणे लिहिता आलं पाहिजे. फक्त थिंकर्सच लिहिले म्हणजे मार्क मिळतात असं नाही, त्या विषयाच्या लँग्वेजमध्ये लिहिता आलं पाहिजे. हा, लिहिलं पाहिजे. 11वी-12वीच्या सगळ्या NCERT इम्पॉर्टंट, 4ही NCERT 11वी-12वीच्या ऑप्शनलच्या पेपरसाठी इम्पॉर्टंट. लिहिण्यासाठी लिहिलंच पाहिजे, अजून काहीच त्याच्यात हे नाही. पॉलिटिकल जो पहिला आहे त्याच्यात पॉलिटिकलचे राजीव भार्गवा 6 अर्थ सांगतो. अँड्र्यू हेवूडचं जे पुस्तक आहे पॉलिटिकल थिअरी त्याच्यात तो 5 अर्थ सांगतो पॉलिटिकलचे. आणि ऑक्सफर्ड हँडबुकचा तो पहिला चॅप्टरच आहे व्हॉट इज पॉलिटिकल, त्याच्यात ते 12 अर्थ सांगतात पॉलिटिकलचे. तुम्ही 3 तर लिहा, 3 अर्थ लिहा पॉलिटिकलचे की हे, आणि हे आमच्या दृष्टीने पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल कशी व्याख्या झाली की पोलिसमध्ये घडतं तिथपासनं ते आमच्या सगळ्या सिस्टीम्स पर्यंत पॉलिटिकल कसं गेलंय हे सगळं पॉलिटिकलमध्ये आलेलं पाहिजे. मध्ये फेमिनिस्ट थिअरीज आहेत, लिबरल आहे, मार्क्सिस्ट आहेत, पोस्ट कॉलोनियल आहेत. नंतर मार्क्सिझम इज अ पॉलिटिकल थिअरी ऑफ ऍक्शन डिमांडिंग स्ट्रिक्ट कॉम्प्लायन्स विथ इट्स कोअर प्रिन्सिपल्स. प्रॉब्लेमच आहे, कारण मार्क्सचे कोअर प्रिन्सिपल्स आणि मार्क्सिझमचे कोअर प्रिन्सिपल्स वेगळे, आणि ऍक्शनसाठी जे मीन्स आणि एंड्स आहे त्याच्यात खूप डिबेट्स आहेत. लेनिनचं मार्क्सिझम वेगळं, त्याची कोअर प्रिन्सिपल्स वेगळी होतात आणि त्याचे ऍक्शनचे प्रिन्सिपल्स वेगळे होतात. रोझा वेगळं आहे, तिचं वेगळं आहे. फेमिनिस्ट मार्क्सिस्ट एंजल्स वेगळं बोलतो, अजून माओ वेगळं बोलतो, SP डांगे, PC जोशी अजून वेगळं बोलतात. मग एकच कोअर प्रिन्सिपल आहे, स्टेटलेस सोसायटी, इगॅलिटेरियन सोसायटी. त्या कोअर प्रिन्सिपलसाठी यांच्या सगळ्या ऍक्शन्स कशा एकत्रित आहेत, त्याच्यातली होमोजिनिटी आणि हेट्रोजिनिटी दोन्ही या उत्तरात आलं पाहिजे. नंतर हे जे पहिले 5 प्रश्न आहेत, बिहेवियरल अप्रोच टू पॉलिटिकल सायन्स, डायरेक्ट सुब्रतो मुखर्जी मधनं आहे. पॉलिटिकल थॉट मधला पहिला चॅप्टर घ्या, बिहेवियरल रिव्होल्युशन बद्दल त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. चार्ल्स मेरियम त्यांनी सुरू केलेली शिकागो स्कूल, त्याचे स्टुडंट्स तिथनं आलेले आहे. प्लुरलिस्ट थिअरी ऑफ स्टेट, रॉबर्ट डाहल, आणि त्याची आता पुढची आवृत्ती आली आहे, न्यू प्लुरलिस्ट थिअरी ऑफ स्टेट. लॉक्स व्ह्यू ऑन रिव्होल्युशन, बेसिकली याच्यात लॉक्स व्ह्यू ऑन रिव्होल्युशन म्हणताना लॉकनी काय रिव्होल्युशन बघितलं, लॉकनी बघितलेलं रिव्होल्युशन हे अत्यंत शांततामय रिव्होल्युशन आहे, हॉब्सनी बघितलेल्या रिव्होल्युशन सारखं नाहीये, आणि त्यामुळे तो क्रांतीबद्दल कसा बघतो. आणि इथे रिव्होल्युशन म्हणजे फक्त पॉलिटिकल रिव्होल्युशन नाही, बिकॉज लॉक इज ऑल्सो स्पीकिंग अबाउट इकॉनॉमिक रिव्होल्युशन. त्याला कुठेतरी इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचे फादर म्हटलं गेलेलं आहे, कारण ॲडम स्मिथ बराचसा लॉकमधनं डिराईव्ह करतो. तो ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन बद्दलही बोलतोय, तो अमेरिकन डेमोक्रेसी बद्दल वर त्याचे परिणाम झालेले आहेत. सो लॉक्स व्ह्यूज ऑन रिव्होल्युशन ते कसे तयार झाले आणि त्यांचा परिणाम काय झाला, या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. डिक्लाइन ऑफ लिबरलिझम हा 20th सेंचुरीवरचा प्रश्न आहे, की म्हणजे लॉकच्या व्ह्यूच्या रिव्होल्युशन मधनं लिबरलिझम आलं आणि मग ते लिबरलिझमचं कसं पतन झालं, सोशलिस्ट कसे वर आले, आणि आज परत लिबरलिझम कसं वर येत चाललेलं आहे. लिंकेज बिटवीन पॉवर अँड हेजिमनी हा खूप सुंदर प्रश्न आहे, पण हा लिहायला तेवढाच कठीण प्रश्न आहे 150 शब्दांमध्ये, कारण हा 1000 शब्दांचा प्रश्न आहे. पॉवर आणि हेजिमनी. हेजिमनी म्हणजे काय? हेजिमनी ही कन्सेप्ट सगळ्यात पहिले कोणी मांडली? मला वाटलंच होतं. अजून कोणी? हेजिमनी ही कन्सेप्ट सगळ्यात पहिले प्लेटोनी मांडली आहे. त्याचं पुस्तक आहे क्रिटो. हे जे लोक वापरतात ना, वेस्टर्न लोक, ते त्यांच्या जुन्या जुन्या कन्सेप्ट नव्याने आणून वापरतात. डिस्कोर्स ही सुद्धा अरिस्टॉटलच्या लिखाणातली कन्सेप्ट आहे, ते नवीन येऊन हे वापरतात. एक पुस्तक आहे ग्रीकमध्ये, आय गेस रोमन्सचं आहे पुस्तक, सिसेरोचं आहे, डिस्कोर्सेस. सो तिथनं आलेली आहे क्रिटोमध्ये. मॅकियावेली हेजिमनी बद्दल बोलतोय बघा. आता मला सांगा हेजिमनी म्हणजे काय? ओन आयडियाज. ओके, सेकंड पेपरचा एक प्रश्न मी देतो आणि हेजिमनी एक्सप्लेन करतो. हा प्रश्न आहे, डिस्कस द पोटेन्शियल रोल
India could play as the leader of global south in realizing goal in establishing the new international economic order in 21st century. काय वाटतं तुम्हाला या प्रश्नाबद्दल तेवढं सांगा मला. 6C क्वेश्चन नंबर 6C. काय वाटतं या प्रश्नाबद्दल तेवढं सांगा. उत्तर लिहायला जाऊ नका, काय वाटतं तेवढं सांगा. नाही, त्या प्रश्नाबद्दल काय वाटतं सांगा, बाकी सोडून द्या सगळं. तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल काय वाटतं? इंडिया इज अ लीडर ऑफ ग्लोबल साऊथ, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? कॅन इंडिया बी अ लीडर ऑफ ग्लोबल साऊथ? आर वी ट्राइंग टू बी अ लीडर ऑफ ग्लोबल साऊथ? आर वी अ लीडर ऑफ ग्लोबल साऊथ? येस. का वाटतंय असं तुम्हाला सगळ्यांना की आपण इंडिया कॅन बी अ लीडर ऑफ ग्लोबल साऊथ? आपण G20 मध्ये आफ्रिकन युनियनला आणलं, बरोबर? हा, नाही त्याच्याकडे नंतर जाऊ. या प्रश्न याबद्दल काय वाटतं? कॅन इंडिया बी अ लीडर ऑफ ग्लोबल साऊथ? बरोबर, इंडिया कॅन बी अ लीडर. नरेंद्र मोदी जगभर फिरतायत, सगळ्या देशांशी चांगले संबंध आहेत, कॅरिकॉम कंट्रीजशी आहेत, आयलँड कंट्रीजशी आहे, लॅटिन अमेरिकन कंट्रीजशी आपण आता खूप चांगले ट्रेड संबंध केलेत, आफ्रिकन कंट्रीजशी खूप चांगले संबंध केलेत, बरोबर? हेच तुम्ही या उत्तरातील लिहिणं अपेक्षित आहे. मला वाटतं हे चुकीचं आहे, कारण potential role of India that could play as the leader of global south in realizing goal of establishing हे बोलतंय कोण? मी विचारतो, हे बोलतंय कोण? इंडिया ग्लोबल साऊथचा लीडर होऊ शकतो हे अर्जेंटिना म्हणतंय का? हे चिली म्हणतंय का? हे कॅरिकॉम आयलँड्स म्हणतायत का? हे आफ्रिका म्हणतंय का? हे साऊथ आफ्रिका म्हणतंय का? हे बोलतंय कोण? हे इंडिया बोलतंय, ही इंडियन मीडिया बोलते. तुम्ही गुगलवर सर्च करा आणि फक्त इंडियन मीडियाचे आर्टिकल सापडतील तुम्हाला. इंडिया इज अ लीडर ऑफ ग्लोबल साऊथ. ग्लोबल साऊथ मधलं कोणीच बोल. हो ना, बोलला ना, पण भूतान कुठे येतो? भूतान कुठे येतो? हा, अरे वर इंडिया, खाली इंडिया, मध्ये भूतान. विरोधात कुठनं बोलणार आहे मी? वर इंडिया, खाली इंडिया, तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी इंडियाची, तुमच्याकडे स्कूल्स इंडियाच्या, तुमच्याकडे पैसे इंडियाचे, तुमच्याकडे मिलिटरी इंडियाची. भूतान कुठे आहे? चायनाबद्दल ते बोलत नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा इंडियाबद्दल बोलतोय किंवा इंडियन मीडिया याच्याबद्दल बोलते आहे, हे पटवलं जात आहे ना, हे सांगितलं जात आहे तुम्हाला, हे एन्फोर्स केलं जात आहे. मग त्याच्यासाठी भूतानचा पंतप्रधान वापरला जातो, UN मधले वेगवेगळे इंटेलेक्च्युअल्स वापरले जातात, इंडियन मीडिया वापरली जाते, वेगवेगळे ज्याला ग्राम्स्की इंटेलेक्च्युअल्स म्हणतो ना, ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स, की आम्हाला वाटतं की आम्ही ग्लोबल साऊथचे लीडर आहोत. मग आता हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना पटवून देऊ आणि तुम्ही ते पटवून घ्याल. म्हणजे तुम्हाला ते कन्सेंट आता, तुला नकळत तो कन्सेंट आला की अरे हो बरोबर यार, पण भूतान पण म्हणतोय सर, चुकीचं बोलताय. आला ना हा विरोध. दिस इज हेजिमनी ऑन. दिस इज हेजिमनी वेन पॉवर ही आयडिओलॉजीमध्ये मिक्स करून तुमचा कन्सेंट घेतला जातो, तुम्हाला कळतही नाहीये की तुमचा कन्सेंट घेतला जातो. हा प्रश्नच हेजिमनिक वाटला मला, वाचल्याच मला तो प्रश्नच हेजिमनिक वाटला. कारण ग्लोबल साऊथ, बेसिकली ग्लोबल साऊथला लीडर हवाय का? आणि ग्लोबल साऊथला लीडर हवा असेल तर मग तो इंडिया का? म्हणजे तुम्ही हे सगळं चायनाला विरोध करायला बोलताय आणि हे इंडिया बोलताय. ग्लोबल साऊथच्या लोकांना दे मे बी से वी वॉन्ट अ इगॅलिटरियन सिस्टीम. आफ्रिका म्हणत आम्हाला नको कोणी लीडर, अर्जेंटिना म्हणत आम्हाला कोणी नको लीडर. मग हेजिमनीमध्ये पॉवर अशा पद्धतीने हे केली जाते की तुमचा कन्सेंट मॅनिप्युलेट केला जातो आणि हा तुमचाच कन्सेंट आहे हे सगळं सांगायला तुम्हाला इंटेलेक्च्युअल्स बसवलेले आहेत. तुमच्या शिक्षण संस्थांमधनं, तुमच्या राजकीय संस्थांमधनं तुम्हाला सतत हे सांगितलं जातं. सो हेजिमनी इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ पॉवर. मॅनिप्युलेटिव्ह पॉवर आहे, कन्सेंच्युअल पॉवर आहे आणि त्याच्यात दोन प्रकारचा वापर आहे. कोएर्सिव्ह पॉवर आहे आणि सॉफ्ट पॉवर आहे, जी कल्चरमधनं, सिस्टम्समधनं. का तुमच्याकडे उरीसारखे सिनेमे येत आहेत, का तुमच्याकडे आर्टिकल 370 सारखे सिनेमे येत आहेत, का केरला फाइल्स, ही सगळी हेजिमनी क्रिएशन आहे. आणि हेच फक्त भारतात होत आहे असं नाही, हे जगभर होत आहे. दिस इज हॅपनिंग थ्रू आउट द वर्ल्ड. सो दॅट इज हेजिमनी. त्यामुळे पॉवर आणि हेजिमनी याच्या पुढची स्टेप असते की जेव्हा पॉवर आणि हेजिमनी बद्दल तुम्ही बोलता
तेव्हा पॉवर आणि हेजिमनी या दोन्हीला जोडून जी सगळ्यात महत्वाची थिअरी आली ती आहे डिस्कोर्स. ती आहे डिस्कोर्स. त्यामुळे पॉवर आणि हेजिमनी बद्दल बोलतात तेव्हा त्याचा शेवट डिस्कोर्सवर येऊन केला पाहिजे. व्हॉट इज डिस्कोर्स? माहिती आहे डिस्कोर्स काय असतो? डिस्कोर्स मांडलं कोणी आहे? तो शब्द त्यांनी वापरला, पण डिस्कोर्स ही संकल्पना कोणी मांडली आहे? दे आर युझिंग डिस्कोर्स इन अ व्हेरी डिफरंट लॉजिक. एरिस्टॉटल, सिसेरो, मॅकियावेली हे डिस्कोर्स खूप वेगळ्या अर्थाने वापरतात. आजच्या कालावधीमध्ये डिस्कोर्स हा शब्द कोणी वापरलाय? हा नाही. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा पेपर द्यायच्या आधी हा थिंकर तोंडपाठ करून जा. कुठल्याही विद्यापीठात गेला तरी हा थिंकर आवडता आहे अकॅडमिशियन्सच्या. देशातल्या कुठल्याही विद्यापीठात जा. फुको इतकं प्रेम कुणावरच करत नाही भारतातले अकॅडमिशियन्स. डिस्कोर्स, व्हॉट इज अ डिस्कोर्स? नो 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 नो, इट्स नॉट अ टाइप ऑफ डिबेट. तुम्ही जे सत्य म्हणता ना किंवा तुम्हाला जे काही सत्य म्हणून सांगितलं जात आहे ना, दॅट इज द डिस्कोर्स. देर इज नथिंग कॉल्ड ट्रूथ. सत्य असं काहीच नाहीये. तुम्हाला सत्य म्हणून जे सांगितलं जात आहे ते कुणाच्या तरी भल्यासाठी आहे, कुणाच्या तरी चांगल्यासाठी आहे, आणि म्हणून ते तुम्हाला सत्य म्हणून सांगितलं जात आहे. आणि ते तुम्हाला सत्य आहे हे वाटणं म्हणजे ते तुमच्यावरती, तुमच्या थिंकिंगवरती पण रूल करतायत. दॅट इज हाऊ पॉवर इज ऍक्च्युअली रुलिंग इट. दॅट इज डिस्कोर्स. हेजिमनी म्हणजे तर फक्त ती क्रिएट केलेला कन्सेंट आहे. डिस्कोर्स म्हणजे तुमच्या पिढ्यानुपिढ्या ते सत्य सत्य मानतायत. जसं की आमच्या आधीच्या जन्मामध्ये आम्ही काहीतरी खूप वाईट कामं केली म्हणून या जन्मात आम्ही सो कॉल्ड खालच्या जातींमध्ये जन्माला आलो. कोणी सांगितलं? कोणी बघितलं? कुठे लिहिलंय? कोणी आधीच्या जन्मांचे प्रूफ्स काढले? पण हे आमच्याकडे लोक वर्षानुवर्ष, हजारो वर्ष मानत होते ना. दॅट इज अ डिस्कोर्स. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाला की भारताचा विकास झालाच म्हणून सांगलं. कोणी सांगितलं? कॉर्पोरेट सांगतायत. हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे तुमचं पाणी संपताय, तुमच्या जमिनी संपतायत, तुमची अरण्य नष्ट होत आहेत की ते इन्फ्रास्ट्रक्चर बांधून पुढच्या 50 वर्षात काहीच उरणार नाही, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उरणार आहे. पण आज आम्ही लिहितो ना जीएसटीला, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इज समथिंग विच विल टेक अवर नेशन टू अनदर लेवल. इन्फ्रास्ट्रक्चर, बजेट इन्फ्रास्ट्रक्चर इज अ डिस्कोर्स. आणि तो ज्या लोकांना त्याच्यातनं पैसे भरायचे आहेत ते लोक ह्याच्याबद्दल बोलत आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दल कोण बोलत आहे? जे लोक क्लायमेट चेंजमध्ये नवीन इंडस्ट्रीज उभे करतात ते बोलतात. आणि मग आम्ही म्हणतो की शाश्वत विकास कसा गरजेचा आहे. आमच्याकडे वर्षानुवर्ष शाश्वत विकासाबद्दल लोक बोलतात, आम्ही त्यांचं कधी ऐकलंच नाही. आम्ही चातुर्मासांना शिवाय देतो, पण चातुर्मासामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना आहे, कशी आहे ते शोधा. सो दॅट इज हाऊ डिस्कोर्स इज. तुम्हाला जे सत्य म्हणून सांगितलं जातं ते सत्य नाहीच आहे मुळात. ते कन्स्ट्रक्टेड सत्य आहे. ते त्यांच्या भल्यासाठी तुम्हाला ते सांगितलं गेलेलं आहे. दॅट इज डिस्कोर्स. आणि पॉवर आणि हेजिमनीचा शेवट डिस्कोर्सवर झाला पाहिजे. मी हा प्रश्न शेवटी घेतला याचं कारण पेपर 2 मध्ये अख्खा पेपरमध्ये 4-5 प्रश्न याच संकल्पनांवर आलेले आहेत. नीट जर बघितलं तर मला सांगा पॉवर हेजिमनीवर कुठले कुठले प्रश्न आले? 4-5 प्रश्न आलेत. एकाच संकल्पनेवर त्यांनी 4-5 प्रश्न विचारले. डिस्कोर्स इज अबाउट ट्रुथ. हेजिमनी इज नॉट ऑलवेज अबाउट ट्रुथ. हेजिमनी कॅन बी अबाउट फॉल्स थिंग्स ज्याच्याबद्दल तुमचा कन्सेंट क्रिया केलाय, तुम्ही आर मॅन्युप्युलेटेड. बट डिस्कोर्स म्हणजे हे सत्यच आहे, हे सगळे बोलतायत सत्यच आहे, दिस इज ट्रुथ. हेजिमनी कॅन स्पीक अबाउट स्टेट्स इंटेन्शन्स. आता कलम 370 हटवणं चांगलं आहे की वाईट आहे? वाईटही आहे, चांगलंही आहे, डिबेट आहे. पण ते चांगलंच आहे हे सगळ्याचा देशाचा कन्सेप्ट केला जातोय ना त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने. इट इज हेजिमनिक. इट इज हेजिमनिक. डिस्कस द इंडिया कुड प्ले ॲज द लीडर. तिथे क्रिटिक करायचंच नाही, तिथे डिस्कस करायचं आहे. बेसिकली ग्लोबल साऊथचा लीडर इंडिया कसा होऊ शकतो आणि कसा होऊ शकत नाही. बट हा तुमच्या पेपरमध्ये सुद्धा एवढे तुमची हेजिमनी आलेली आहे. हे मला तुम्हाला फक्त सांगायचं होतं की क्वेश्चन कसे, त्याच्यातले चांगले पॉईंट्स काय, वाईट पॉईंट्स काय, चॅलेंजेस काय आणि थ्रेट्स काय, हेच लिहायचं आहे. की हाऊ इंडिया कॅन बी अ ग्लोबल लीडर, हाऊ इंडिया कॅनॉट बी अ ग्लोबल लीडर. आता मी म्हटलं तसं की ग्लोबल साऊथला वाटतंय का, मग ग्लोबल साऊथला वाटतंय का हे बोलण्यासाठी अर्जेंटिनाचे प्राईम मिनिस्टर आता काय बोलले आहेत, चिलीचे प्राईम मिनिस्टर काय बोलले आहेत, वेस्ट एशियातले लोक काय बोलतायत, आणि बेसिकली ते तुम्हाला ते ग्लोबल साऊथ म्हणजे काय हेच एक्सप्लेन करावं लागेल. व्हॉट इज ग्लोबल साऊथ? डू यू कन्सिडर द डायस्पोरा ऑफ ग्लोबल साऊथ इज ग्लोबल साऊथ विच इज लिव्हिंग इन युरोप, और डू यू कन्सिडर द जॉग्राफिकल एक्सपान्स ऑफ ग्लोबल साऊथ इज ग्लोबल साऊथ? ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथ या संकल्पना का आल्या, आणि मग त्या संकल्पनांमध्ये आपण आज का बघतोय? कारण आपण व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट घेतलं. आणि मग चायना का असा चॅलेंज आहे? ग्लोबल साऊथमध्ये इंडियाची सुरुवात इप्सापासून झालेली आहे. इप्सा माहिती असेल किंवा माहिती नाही, इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिकेचं एक फोरम होतं इप्सा. ब्रिक्स वॉज अगेन
समथिंग विच वॉज इंटेंडेड फॉर ग्लोबल साऊथ. पण जिथे जिथे इंडियाने काहीतरी सुरू केलं तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी चायनाने अडंगा टाकलाय. प्रत्येक ठिकाणी चायना आलाय आणि त्यांनी अडंगा टाकलाय. इप्सा सुरू केलं, त्यांनी ब्रिक्स आणलं, त्यांनी RCEP आणलं, त्यांनी रिजनल चेन्स सुरू केल्या. आपण आफ्रिकामध्ये इंडिया आफ्रिका अलायन्स सुरू केला. सगळ्यात जास्त आफ्रिकेला पैसा चायना देतोय. इंडियाच्या नेबरहुडमध्ये तो म्हणाल तसं श्रीलंकेला सगळ्यात जास्त पैसा चायना देतोय. सो ग्लोबल साऊथमध्ये ऍक्च्युली कॉम्पिटिशन लागलेली आहे की ग्लोबल साऊथमधल्या देशांना जास्त मदत कोण करते, चायना करते की इंडिया करते. बट मग आता इंडियाला माहिती आम्ही पैसे देऊ शकत नाही, पण आम्ही काय करू शकतो, आम्ही रिप्रेझेंटेशन करू शकतो. S जयशंकरांचं पुस्तक आहे द इंडियन वे, राजीव सिकरींचं पुस्तक आहे आत्ता आलेलं स्ट्रॅटेजिक कॉन्ड्रम्स. त्याचे हे दोन्ही पुस्तकांमध्ये ते म्हणतात इंडिया इज अ सिव्हिलायझेशनल पॉवर. मग सिव्हिलायझेशनल पॉवर असल्यामुळे, आमच्याकडे डेमोक्रेसी वर्षानुवर्ष आलेली असल्यामुळे आमच्याकडे इतकंच विजडम आहे की ग्लोबल साऊथचे सगळे प्रश्न मांडायला आम्ही सर्वोत्तम आहेत. आणि म्हणून हा चायनाच्या हेजिमनीला दिलेली काउंटर हेजिमनी आहे इंडियाची. चायना इज ऍक्च्युली ट्राईंग टू बी द ग्लोबल साऊथ लीडर. इंडिया बाहेरचे थिंकर सगळे चायनाबद्दल बोलत आहेत. इंडिया इज स्पीकिंग अबाउट अस, कारण वी आर क्रिएटिंग अ काउंटर हेजिमनी टू चायना. हेजिमनी आणि डिस्कोर्स मधला फरक समजून घ्या. डिस्कोर्स इज इसेन्शियली अबाउट ट्रुथ, हेजिमनी इज नॉट अबाउट ट्रुथ. ग्लोबल साऊथ म्हणेल आमचा लीडरच नाही, आम्ही दोघांकडून पैसे घेतो आणि आमचं भलं करतो, असंही म्हणू शकतात कॅरिकॉम कंट्रीज, आणि दॅट इज नॉट ट्रुथ. डिस्कोर्स इज इसेन्शियली अबाउट ट्रुथ. सो या प्रश्नात तर बेसिकली या प्रश्नात तुम्हाला फॅक्च्युअल जास्त मांडावं लागेल. IRचा पेपर यावेळेला जास्त फॅक्च्युअल झालाय की इंडियाने ग्लोबल साऊथ लिडरशिपसाठी काय काय केलेलं आहे. मग ते कुठनं सुरू होतं, नॉन अलाइनमेंट, बिकॉज नॉन अलाइनमेंट वॉज ऑल्सो अबाउट ग्लोबल साऊथ, की जे धड इकडचे नाही ना तिकडचे नाही. आणि मग आपण पोस्ट कॉलोनियल किंवा पोस्ट इंडिपेंडन्स कंट्रीज पासून नॉन अलाइनमेंट पासून ग्लोबल साऊथ पर्यंत कसे आलेले, 2 पिढ्या गेल्यात मध्ये. आणि मग इंडियाने केलेले वेगवेगळे इनिशिएटिव्ह, इप्सा कसं आणलं, ब्रिक्स कसं आणलं, बिमस्टेक कसं आणलं, किंवा इंडिया आफ्रिका रिलेशन्स कसे आहेत. कॅरिकॉम कंट्रीजमध्ये आपले पंतप्रधान जात आहेत, आपले राष्ट्राध्यक्ष छोट्या छोट्या आयलँड्स कंट्रीजमध्ये जातात, आणि मग तिथनं तिकडची व्हॉइस हे करायला, किंवा UN मध्ये आपण कॅरिकॉम कंट्रीजचे प्रश्न कसे मांडतोय, किंवा आफ्रिकेतल्या क्लायमेट चेंज बद्दल आपण कसे बोलतोय, हे सगळे स्टँड्स इंडिया जे घेत आहे हे तिथे आलं पाहिजे. त्या स्टँड्सला तिथले लीडर्स काय उत्तरं देत आहेत. थिंकर्स नका मांडू, खरं तर थिंकर्स मांडले पाहिजे, पण सर एवढा वेळ नाही आणि नाहीच. पण लीडर्स तर येतात ना. हिंदूला रोज येत आहे, इकडचा लीडर म्हणाला की आम्हाला वाटतं भारत UNSCचा मेंबर व्हावा, तिकडचा लीडर अमुक म्हणाला, तिकडचा लीडर, ते लीडर्स काय म्हणतात. आणि मग याला थ्रेट काय, मग चायनाचा थ्रेट कसा आहे, त्याला चॅलेंजेस कसे आहेत, आणि पुढे बिकॉज यू आर गोइंग टू बी अ ब्युरोक्रॅट, यू आर गोइंग टू बी अ डिप्लोमॅट, मग तुम्हाला कसं दिसतं पुढे, हाऊ डू यू सी इट इन फ्युचर, त्याच्यात तो महत्वाचा प्रश्न. ऑफकोर्स यू शुड यूज दॅम, यू शुड, ते वापरलेच पाहिजे.